हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही गाजण्याची शक्यता आहे। आजचा तिसरा दिवस आहे। बीड आणि परभणी प्रकरणावर चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते। विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। अजित पवार आजपासून अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत। घशाला संसर्ग झाल्यामुळे अधिवेशनाला ते गैरहजर होते। अजित पवार दिल्लीत नव्हते तर 2 दिवसांपासून नागपूरमध्येच होते। त्यांच्या घशाला संसर्ग झाल्यामुळे ते अधिवेशनात आले नव्हते, गैरहजर होते। मात्र अजित पवार दिल्लीत असल्याची चर्चा ही रंगत होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार हे नागपूरमध्येच होते। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। अजित पवार गेले 2 दिवस नॉट रिचेबल असल्याचं बोललं जात होतं। ते दिल्लीमध्ये गेलेले बोललं जात होतं। मात्र आता अधिकृत या ठिकाणी माहिती समोर येते। अजित पवार हे नागपूरमध्येच होते। त्यांच्या घशाला संसर्ग झाल्याची माहिती समोर येते। नीलम, आपण बघू शकतो नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन 2024 जे आहे ते सुरू आहे आणि त्यासाठीच जे आहे सर्व मंत्रीगण जे असतील, सर्व आमदार जे असतील ते नागपूरमध्ये आलेले आहेत। पूर्ण प्रशासन जे आहे सध्या नागपूरमधनं जे आहे ते सुरू आहे। आज या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। अजित पवार जे 2 दिवस नव्हतेत, विधिमंडळात येत नव्हते, ते कुठेतरी दिल्लीला गेले आहेत आणि वरिष्ठांशी त्यांचं बोलणं सुरू आहे नवीन कुठल्या पक्षप्रवेशासाठी किंवा खातेवाटपमध्ये कुठलं तरी महत्त्वाची खाती जवळ घेण्यासाठी। अशा ज्या चर्चा होत्या, अशा ज्या बातम्या होत्या त्या आता फेल ठरलेल्या आहेत, खोट्या ठरल्या आहेत। आणखी सुनील तटकरे यांच्याकडनं असं अधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे की अजित पवार यांना घशाचा संसर्ग झाला होता आणि त्याच कारणामुळे अजित पवार जे आहेत त्यांच्या शासकीय निवासस्थानी नागपूरच्या आराम करत होते आणि मात्र अजित पवार यांचा संपूर्ण स्टाफ जो आहे तो देखील नागपूरमध्ये आहे। काल विधान भवन परिसरामध्ये दिसून आला होता। त्यामुळे अजित पवार हे दिल्लीला गेले आहेत। या बातम्या ज्या आहेत त्या आता खोट्या ठरलेल्या आहेत। दुसरीकडे बघायला गेलं तर अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी आज विरोधक जे आहे परभणी मुद्दा पुन्हा एकदा पेटून उठणार आहेत। आणि कालच उद्धव ठाकरे, अधिवेशनाचा दुसरा दिवस होता, उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कार्यशाळा जी आहे ती देखील नागपूरमध्ये झालेली आहे आणि या कार्यशाळेतनं शिवसेनेच्या आमदारांना आक्रमक भूमिका जी आहे घ्यायला सांगितलेली आहे। तिसरा जरी दिवस असला तरी आता शेवटचे 3 दिवस जे आहेत ते बाकी आहे। शनिवारपर्यंत हे अधिवेशन होणार आहे आणि त्याचमुळे विरोधक आता कुठेतरी आक्रमक होताना दिसून येणार आहे। मागील 2 दिवस जे आहेत त्यांनी सभात्याग देखील केलं होतं आणि त्यानंतर मात्र आजपासून कामामध्ये जे आहे त्यांचा सहभाग असेल आणि विरोधक म्हणून जे आहे आपली भूमिका बजावताना महाविकास आघाडीचे सर्व आमदार जे आहेत ते दिसून येणार आहेत। आपण या कामकाजावरती आपलं लक्ष असेलच। आपण आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे।